Hello, hi Tejas. हम्म. तो येईपर्यंत तुझी स्क्रीन शेअर करतो का? हा ते दाखवून दे ना कुठे स्क्रीन डिझाईन वगैरे. Yes, continue. हम्म. 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 ठीक है. Gmail. ठीक है. Good, good, good. Just show me the test cases for Flipkart one. Okay. First case is first case. Flipkart one. Verify that the user is in. Whether the user prompted to register during the checkout if not logged in. Okay. Okay. Second case, third case. Okay. Fourth. Okay. So what I am is the test cases you have written perfectly fine. No worries on that part. But तू जेव्हा ती हे ओपन कर आपली जीमेल नाही इरेजर ओपन कर आता अपडेटेड टास्क दिलं होतं ते एकदा ओपन कर. जस्ट अ मिनिट. टास्क ओपन केला. स्क्रीन शेअर करून दे. सॉरी. ठीक आहे. बिझनेस ऑब्जेक्टिव्ह फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये जा. So this was the requirement, let's say one. Okay. Scenario one. So या आपल्या टेस्ट केसेस मध्ये कुठं कव्हर आहे पर्टिक्युलर याच्या रिलेटेड टेस्ट केस. आता ते एक्सेल ओपन कर. सॉरी. शो केलाय का तू? मला हीच दिसते आता.
ठीक आहे. ज्यामध्ये ती रिक्वायरमेंट कुठे आहे? आहे. ओके, फर्स्ट वाली सिनेरियो काय आहे माहिती आहे का? व्हेरीफाय दॅट युजर इज प्रॉम्प्टेड टू रजिस्टर ड्युरिंग चेकआउट इफ नॉट लॉग्ड इन. म्हणजे मोर फोकस कशावर दिलेला आहे तू? प्रॉम्प्ट टू रजिस्टर वर दिलेला आहे. आपली टेस्ट केस काय? युजर शुड एबल टू ऍड द प्रोडक्ट टू द कार्ट विदाउट लॉग इन. हां. सो दॅट इज नॉट कवर्ड. ओके. सो दिस इज नो, नो, नो. नो, नो, नो. यू आर राईट ऑन द पार्ट. टेक्निकॅलिटीमध्ये गेलो आपण तर यू आर राईट. पण तसं नसतं ना. कारण काय होतं, तू टेस्ट केस लिहितो, एक्झिक्यूट दुसरा कोणी पण करू शकतो. तर त्यांना जे सिंपल मिनिंग टेस्ट केस वाचून जे समजतं तेच घेईल. ओके. सो वी हॅव टू बी क्लिअर टू द मीन्स क्लिअर अँड सिंपल. ओके. नाही. 3C क्लिअर, कन्साइज, कॉम्पॅक्ट. 3C लक्षात ठेवायचे. आता त्यावर जा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, फॉर एक्झाम्पल तू जेव्हा त्याची ती ओपन करणं दुसरी ही अरे ती आपले हे टास्क दिलेलं ओपन कर एक मिनिट. तर ते तो सागर तो कर मी त्याला pause करतो. आता याच्यामध्ये आहे ना, युजर शुड एबल टू ऍड प्रॉडक्ट्स इन टू कार्ड विदाउट लॉग इन, हा एक सिनेरिओ झाला. तर याच्या रिलेटेड काही जे केसेस असतील त्या त्या याच्याशी मॅप असल्या पाहिजे. द कार्ड शुड स्टोअर आयटम्स टेम्पररीली. फॉर एक्झाम्पल, हां. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फ्लो पण करून दाखवलं होतं ते. तर त्याच्याशी रिलेटेड कोणत्या केसेस लिहिले का आपण? नाही, जेव्हा तू टेस्ट केसेस लिहित होता, तू कशाचा रेफरन्स घेतला? व्हॉट वी डिस्कस्ड इन द क्लास. हां, तिथंच चुकलं. दॅट्स वाय यू आर मिस दिस पार्ट. ठीक आहे, चल लेट्स इट लेट इट बी. पण मला नाही, नाही, नाही. माझा कन्सर्न तो नाहीये. यू हॅव रिटन प्रॉपर टेस्ट केसेस. ओके. काही चुका आहेत. आय टेल यू अबाउट दॅट. बट यू हॅव मिस द ॲक्चुअल रिक्वायरमेंट, राइट? हेच होतं ना बिझनेस म्हणजे आता लेटेस्ट से आम्ही रिअल बेस सिनेरियो सांगतो. बिझनेस एक सांगतं, पण ॲक्चुअल जिरामध्ये म्हणजे जी आपण स्टोरी ट्रॅक करतो, त्यामध्ये असं काहीतरी डिटेलमध्ये मेन्शन असतं. ओके. वी राईट व्हॉट वी अंडरस्टूड. ओके. वी डोंट रेफर एनी डॉक्युमेंट. दॅट्स वाय आय वॉज आस्किंग की पहिल्या सिनियरसाठी कोणती टेस्ट केसेस दिली. दॅट्स वाय वी हॅव अ रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. एव्हरी रिक्वायरमेंटला आपण एक सिनेरिओ नाव दिला, TS001. त्याच्या अगेन्स्ट कोणत्या कोणत्या केसेस आहेत, दॅट वी आर मॅपिंग. कळते? ठीक आहे. आता त्याच्यात जा. तुला आता त्यामध्ये आता ठीक आहे, मी फॉर्मॅटमध्ये काय चुका आहेत ते सांगतो. म्हणजे चुका इन द सेन्स मायनर आहेत. डोंट वॉन्ट टू गेट एक्सटेंड टू मच टुडे. त्याकडे लवकर आला नाही अजून. हां. सो ट्राय टू राईट एव्हरी स्टेप इन अ सिंगल कॉलम. ओके. एका सिंगल सेलमध्ये एक टेस्ट स्टेप लिहायची आणि त्याच्या अगेन्स्ट यू कांट राईट द एक्सपेक्टेड रिझल्ट इन वन गो ना. गेटिंग माय पॉइंट? फॉर एक्झाम्पल, एंटर अ व्हॅलिड डिटेल फॉर नेम, email, phone number. Just mention enter valid. If you want, let us see. There are scenario where lot of scenario there where you have to enter lot of valid details. So you can write enter all the valid details for blah 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 whatever. Okay, and expected result. User should be allowed to enter these details, right? So that's the. हां, हे बरोबर आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे, एका सेल प्री कंडिशन एक मिनिट. द युजर इज ऑन रजिस्ट्रेशन पेज आफ्टर चेकआउट विदाउट पेइंग लॉगिन.
व्हेरीफाय रजिस्टर. ठीक आहे, बरोबर आहे. पासवर्ड द युजर्स इज ॲट द रजिस्ट्रेशन पेज. हां, दे आर परफेक्ट. नो वरीज ऑन दॅट पार्ट. ठीक आहे. I hope you understood what is precondition or prerequisites you can call it. Okay. Gmailचा I think that's not a major thing. Gmailचा आपण बघूया. Let me call him. ओके. हां, हां. म्हणजे एव्हरी ॲक्शन्स हॅज अ एक्सपेक्टेड समथिंग सिनेरिओ, राइट? सो यू हॅव टू फॉर एक्झाम्पल एक काम कर ना, 14 नंबरची लाईन आहे ना, 14 नंबरचा जो रो आहे ना, त्याच्यावर एक रो ॲड कर. केलं. आता ते ना स्टेप डिवाइड कर. 1 आहे ना, 1 मध्ये टाक, 2 मध्ये टाक. एक मिनिट. 1 वाला पार्ट आहे ना, 1 मध्ये राहू दे, आणि 2 वाला जो पार्ट आहे ना, खाली टाक. तू स्टेप 1 मध्ये हे टाकलं ना. स्टेप 1 मध्ये एक नंबरला काहीतरी दिलंय ना. आता एक एक मध्येच राहू दे, आणि दोन दोन मध्ये दोन टाक, असं म्हणतोय. कळालं ना काय म्हणतोय ते? नाही, 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 नाही. इकडं इकडं एच मध्ये प्रोसीड टू द नेक्स्ट स्टेप आहे ना, तो वाला पार्ट 2 नंबर. हा. हा. आणि एचच्या आधी एक कॉलम ऍड कर वाटलं असतं. तू 1 2 3 जे टाकतोय ना, त्याच्या आधी स्टेप नंबर असा काहीतरी कर. हम्म. नाही, 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 तिथे नाही. एचच्या आधी कॉलम. एचच्या आधी एचला सिलेक्ट कर, राईट क्लिक कर, ऍड इन्सर्ट अ कॉलम कर. हा, लेफ्ट. हा. आता 1 नंबर जो आहे ना, तिथं दे. हा, ते काढून टाक 1 नंबर. नाही कळालं, नाही कळालं तुला. थांब, वेट वेट वेट. ते हा कॉपी कर. राहू दे, राहू दे, सिलेक्ट कर दे. सोड त्याला. सेल सिलेक्ट कर, तसं नको करू. सेल कॉपी कर. टेक्स्ट नको कॉपी करू. बाहेर ये, बाहेर ये. एस्केप कर. हा. सेल, कंट्रोल C, आणि I13 मध्ये पेस्ट कर. हम्म, हम्म. आता 1 नंबर काढून टाक, 2 नंबर काढून टाक, दोन्ही टेक्स्ट मधून. 2 नंबर पण काढून टाक. आता 1 नंबर आहे ना, एचच्या कॉलम मध्ये 13 नंबरला ते 1.
आणि वन दे, फक्त वन लिह, ते डिलीट कर, बाकी काही नाही पाहिजे. आणि खाली टू, एंटर दाबून टू दे. हम्म. आता आहे ना, इकडे आहे ना, J14 मध्ये जा. कंट्रोल डी दाब. कंट्रोल डी होतंय का काही? ठीक आहे, एक्सेल नाही ना हे, गुगल शीट आहे. ठीक आहे. एक काम करशील, वरचं वरचं कॉपी पेस्ट कर खाली सेल जशा तसं. हम्म. त्याच्यातला वन नंबरचा पार्ट काढून टाक. टू पर्यंत काढून टाक. टू पर्यंत, हा. डिलीट कर. एंटर दाब. हम्म. आता आहे ना, वरती सेम टू पासून काढून टाक सगळं. आणि वन पण काढून टाक. ठीक आहे, कळालं ना तुला काय केलं? These आर द स्टेप नंबर 1, 2. Okay, this is the step what you have performed. This is the expected result for that step. Same for the second step, expected result. Getting my point? ठीक आहे. असं that should, you can give the heading step number here in the first column. Step number. Okay. So like that you can do for one test case. There might be number of test steps, right? That might change. हम्म. हां, नाही हे बघ, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होते. यू आर ऑल्सो राइट. मी म्हणजे काही चुकीचं नाही म्हणत आहे. फॉर्मॅट पण चेंज होत राहतं. पण नाही, युनिव्हर्सल टाइप जेव्हापर्यंत कोणत्या गोष्टीवर कंपल्शन येत नाही ना, म्हणजे ही एक्सेल, लॉक एक्सेल वरचे हेडिंग तेव्हापर्यंत बनणार नाही. तोपर्यंत इट्स नॉट युनिव्हर्सल. ओके. आयडीबी ऑल अबाउट डिफरंट ना, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होतात. पण मी तुम्हाला जे हायलाइटेड केलेल्या गोष्टी आहेत ना, दॅट विल बी ऑलवेज देअर. ओके, दे आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टेस्ट केस, टेस्ट पॅक. ठीक आहे. आय वॉन्टेड टू टेक द क्लास टुडे, पण हा काही जॉईन नाही केलाय. हम्म, ठीक आहे, मी तुला थोडंसं एक्सप्लेन करतो अबाउट. ओके, काय म्हणलं, कळालं नाही, कळालं नाही. हां हां. त्यांनी का? ओके. नॉट. नाही, त्यामध्ये त्यामध्ये घुसू नको जास्त तू. प्रॉब्लेम काय आहे ना, डोंट गेट कन्फ्यूज विथ दॅट टाइप्स. तुला व्हाईट बॉक्स टेस्टिंगचे टाइप्स नाही विचारणार. हे बघ, आता मी तुला एक सांगतो. व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचा डिफरन्स कळाला का तुला, काय आहे ते? काय आहे? नाही 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 नाही. ते नको सांगू. हां, काय करतं? हां, चेक करतो बरोबर. हां.
ठीक आहे. आणि ब्लॅक बॉक्स मध्ये काय चेक करतो आपण? नाही चेक करत, कंटेंट करतो चेक. आता वेन यू आर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मॉड्यूल आहे, प्रोफाईल अपडेट, प्रोफाईल इमेज अपडेट, ठीक आहे. एक छोटंसं एक मॉड्यूल झालं, त्याचा जर युनिट तू पकडला, कन्सिडर केला, तो फ्रंट एंड नाही करू शकतो, बरोबर. सो इट्स नॉट लाईक युनिट और कंपोनंट टेस्टिंग व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा का पार्ट म्हणतात? बिकॉज वी आर चेकिंग ॲट अ युनिट लेवल टू एकदा व्हॉट वेअर मतलब द सोर्स यू आर रेफर्ड, कॅन यू शुअर मी द सोर्स फर्स्ट थिंग. अँड व्हॉट आय माइंड टू से ना, व्हाईट आणि ब्लॅक बॉक्स मधला मिनिंग समजला ना, डिफरन्स समजला ना तुला? आता युनिट माहिती ब्लॅक बॉक्स मध्ये पण येऊ शकते. एखादं तुला युनिट टेस्ट करायला दिलं, मॉड्यूल टेस्ट करायला दिलं, कंपोनंट टेस्ट करायला दिलं, सो दॅट माइट बी अ ब्लॅक बॉक्स पार्ट. इंटिग्रेशन म्हणजे प्रोफाईल अपडेट करतोय, प्रोफाईल शो झाला का? इंटिग्रेशन दोन याचा कॉल होतोय का? दॅट विल बी देअर. ओके. पण तू एकदा मला सोर्स दाखव ना, मला सोर्स बघायचा. एक मिनिट हा. एक मिनिट हा. कोणता फ्लो चार्ट? ठीक आहे. वाइड बॉक्स टेस्ट. ठीक आहे. ग्रे बॉक्स फंक्शनल, नॉन फंक्शनल, फंक्शनल युनिट इंटिग्रेशन. ओके. नाही 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 back. याच्यामध्ये ना व्हाईट बॉक्स टेस्टिंग सर्च करशील, टाइप्स. गिग्स वर जाशील, गिग्स. आलाय. So Gigs for Gigs is a proper website you can refer for learning test, all the related knowledge. Okay. So types of whiteboard testing are unit testing, integration testing, and regression testing. एक खाली जाशील अजून. Unit testing is वरतीचा थोडंसं हा. Checks if the part of function of the application works correctly. Same ensures the application meets design requirement during development. Integration testing, regression testing like that. Right? So that's. Mhm. जावा पॉइंट ट्युटोरियल. हे बघ सोर्सेस बरोबर आहेत. मी हे चुकीचं नाही बोलत आहे तुला. पण यू फॉलो, यू जस्ट सर्च व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग. गो फॉर दॅट. यू हॅव टू स्टिक टू वन ना. ते कन्फ्युज होऊन जाशील तू, हे करत ते करत ते करत. कन्फ्युज हो. व्हाईट बॉक्स. आता तू एक टाइप्स ऑफ हे बघ, टाइप्स ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग गुगल कर. नाही नाही, साईटवर ओपन करू नको, जस्ट गुगल इट. कोणती साईट ओपन नको करू. हां. खाली जा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ पीपल अल्सो आस्क, त्याच्यावर क्लिक कर. पहिलं. हे पाथ कव्हरेज वगैरे हे आहेत. ठीक आहे.
झाला आता यार शिट. परत चालू करा. हा म्हणजे कन्सेप्ट म्हणजे तू याच्यामध्ये जा. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? आतलं टेस्ट नाही करायचं आहे. ठीक आहे. ते तेवढं लक्षात ठेव. युनिट हां, हां. हां, त्यावर आहे पूर्ण. तेवढं असं काही नाही आहे. इट कॅन बी रिग्रेशन टेस्टिंग पण फंक्शनलचा पार्ट आहे. पण आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग पण मध्ये म्हणतो. व्हाईट बॉक्स इज अ डिफरंट कन्सेप्ट. इज अ कन्सेप्ट वेअर यू आर टेस्टिंग द ॲप्लिकेशन स्ट्रक्चरल पार्ट. त्यामध्ये युनिट लेव्हलला असू शकतो, मल्टी लेव्हलला असतो. पण जेव्हा आपण डिफाईन करतो ना, तर तो जो मी तुला चार्ट पाठवला ना, तेच फॉलो करतो मोस्टली. ओके. कारण दॅट इज फॉलोड. कारण यू कांट टेस्ट अ लॉजिक, अ स्मॉल लॉजिक फॉर अ फ्रंट एंड फंक्शनॅलिटी. तुला की नाही हाय लेवलला चेक करायला लागते. कारण फ्रंट एंडला हाय लेवलला दिसतात गोष्टी. त्या युनिट लेवलला चेक करू शकत नाही ना तू, की कॉलम दिलाय का, हे दिलाय का वगैरे. चालेल. सो हे बघ, वी विल स्टार्ट नाऊ. आय जस्ट शेअर द स्क्रीन. थोडंसं मी जस्ट डिफरन्स तुम्हाला त्या दोघांचा सांगतो. बॉटम अप अप्रोच, टॉप डाऊन अप्रोच. सो वेअर वी वेअर स्क्रीन इज विजिबल राईट. नोट्स पण द्यायचे ते अजून. हां, व्हॉट इज द स्टेटस ऑफ द टास्क गिवन लास्ट टाइम, सागर? हॅव यू रिटर्न द टेस्ट केसेस टेस्ट सिनेरियो? सॉरी, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. काय म्हणताय? हां, काय म्हणताय? हां, लिहिलंय का? काय लिहिलंय? सांगशील ना थोडंसं जस्ट व्हॉट यू आर रिटन? हम्म. हां, राईट. हां, गुड, गुड, गुड. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट. ओके. गुड, गुड, गुड. ओके. ओके. गुड. म्हणजे तू सिनियर सगळे लिहिले. आता मला सांग, याच्या रिलेटेड टेस्ट केसेस प्रॉपर लिहिलेत का? ठीक आहे. आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये टेस्ट केसेस लिहून आणशील स्टेप्स सहित. ओके. हां, स्टेप्स आर रिक्वायर्ड. स्टेप्स. जस्ट गिव्ह मी मिनिट. मी स्क्रीन शेअर करतोय.
एक लेफ्ट होतंय, दुसरं येतंय, दुसरं येतंय. कुठे गेला? ना तेजस, वेट मिनिट. बोल. मॅन्युअलचा सिलेबस संपलाय ना. तर या महिन्यात संपेल. आपण ट्राय करूया. आज किती आहे? या महिन्यात अप्लाय कर ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. मॅन्युअलचा संपूया आपण. एसक्यूएलचं प्रिपरेशन करशील. हे जे चालू आहे ना, टेस्ट केस डिझाइन, एसक्यूएलचं प्रिपरेशन आहे ना, तू W3 स्कूल वरून कर. W3 स्कूल. टेस्टिंग रिलेटेड आहे एसक्यूएल. त्याशी रिलेटेड आहे. स्क्रीन दिसते ना माझी? हे बघा. आता आपण की नाही काल हे बघितलं युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंगचे टाइप्स. युनिट टेस्टिंग की नाही, युनिट टेस्टिंग हेल्प्स टेस्टर अँड डेव्हलपर्स टू अंडरस्टँड वगैरे सगळं बघितलं. आता इंटिग्रेशन टेस्टिंग बघूया. इंटिग्रेशन टेस्टिंग इज डिफाईन एज अ टाइप ऑफ टेस्टिंग वेअर सॉफ्टवेअर मॉड्यूल्स आर इंटिग्रेटेड लॉजिकली अँड टेस्टेड ॲज अ ग्रुप. ओके. म्हणजे एका मॉड्यूलचं इंटरॅक्शन दुसऱ्या मॉड्यूल सोबत प्रॉपर होतंय की नाही, दॅट इज अ इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके. जस्ट हे डेटा बाकीचं खूप दिलेलं आहे याच्यात, बट यू शुड नो व्हॉट इज द बेसिक डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे let us see, when you update something, okay, in your profile, that that is getting updated or not, the handshake is getting proper or not. Integration testing, so one more example is when you are transferring fund via UPI, the user is getting the fund or not. इंटिग्रेशन म्हणजे काय, दोन सिस्टीम कॉल जे करतायत त्याच्यात इन्व्हॉल्व सिस्टीम आहेत मल्टिपल, त्यांचं इंटिग्रेशन प्रॉपर चालतंय की नाही. कळतंय का? फॉर एक्झाम्पल वेन यू ट्राय टू ट्रान्सफर मनी फ्रॉम फोन पे, राईट. फोन पेच्या स्कॅनर मधून पैसे ट्रान्सफर करतात. त्यानंतर ते पैसे जातात अकाउंट, तुमच्या अकाउंट मधून डिडक्ट होणार, आणि मग ते जाणार दुसऱ्या बँकेकडे, रिस्पॉन्स जाणार, त्याचा रिक्वेस्ट जाणार, आणि ते मग त्याच्या अकाउंट मध्ये, युजरच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होणार. हे इंटिग्रेशन झालं. ओके. सो याच्या इंटिग्रेशनचे काही टाइप्स आहेत. Types of integration testing are big bang approach, okay. Then we have incremental approach. These two approaches are there. So what is there are three approaches for big bang. कोणाचा आवाज येते, थोडस म्यूट कर. Okay, good. So Big Bang approach and incremental approach, which is further divided into the following: top-down approach, bottom-up approach, and sandwich approach. Okay. So what is a Big Bang approach? Big Bang testing is an integration testing approach in which all the components or modules are integrated together at once and tested as a unit. This combined set of components is considered an entity while testing. कळालं काय की नाही कळालं? ओके. सो बिग बँग अप्रोच मध्ये काय करतोय आपण, वी आर कन्सिडरिंग ऑल द मॉड्यूल अंडर टेस्ट टुगेदर इन वन गो, वी आर टेस्टिंग दॅट. समजतंय ना? म्हणजे सेपरेट युनिट टेस्टिंग मध्ये काय करत होतो आपण, सेपरेट सेपरेट टेस्ट करत होतो. पण बिग बँग मध्ये काय करतोय आपण, हा, बिग बँग मध्ये आपण सगळे मॉड्यूल एकमेकांसोबत टेस्ट करतोय इन वन गो. ओके. अँड वी आर चेकिंग वेदर दे आर वर्किंग ॲज एक्सपेक्टेड ऑर नॉट. कन्व्हिनियंट फॉर स्मॉल टेस्टी सिस्टीम्स. आता मोठी सिस्टीम असेल तर जरा डिफिकल्ट आहे करायला. एखादं समजा एखादं खूप मोठं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यात खूप फंक्शनॅलिटी आहेत, आणि इंटिग्रेशन खूप अदर फंक्शनॅलिटी सोबत असेल ना, त्या केसमध्ये थोडं डिफिकल्ट आहे. फॉल्ट लोकलायझेशन इज डिफिकल्ट. आता आपण की नाही सगळं एकत्र टेस्ट करतोय, तो इट इज डिफिकल्ट टू लोकेट अ फॉल्ट. का? फॉर एक्झाम्पल, लेट अस सी, आम्ही की नाही, इज इट माय साऊंड और समवन एल्स साऊंड? आय एम नॉट गेटिंग नॉईज. तुम्हाला ऐकू येते का? तेजस, तुला ऐकू येते का काही नॉईज? सागर, आय जस्ट म्यूट यू.
where we were. So this is the fault localization. I'll just copy paste this part in our notes कारण स्क्रीन रेकॉर्डिंग होणार नाही प्रॉपर नाही GUI टेस्टिंग. ओके द रिझन फॉर कॉपिंग दिस ना याची स्क्रीन रेकॉर्डिंग या स्क्रीनचीच होते फक्त इकडची तिकडची झाली तर परत नाव विल एक्सप्लेन इन दिस आणि नोट्समध्ये पण अपडेट. So Big Bang testing मध्ये what we are doing, let us I'll give you an example. Okay, so for example you are working on a let's say one of the application फ्लिपकार्ट ॲप्लिकेशन. ठीक आहे, फ्लिपकार्टवर तुम्ही टेस्टिंग करताय. जेव्हा तुम्ही टेस्टिंग करताय ना यू आर गेटिंग यू आर युझिंग डिफरंट सर्व्हिसेस. पेमेंट इज देअर, पेमेंट गेटवे इज देअर. One of the services to call the user. Okay, for example to say for example फ्लिपकार्टला आपण डिवाइड करूया. फ्लिपकार्टमध्ये युजर एखादा की नाही जेव्हा ऑर्डर प्लेस करतो, सो व्हॉट हॅपन्स इन द बॅक एंड. ओके, पहिले पेमेंटचं तुम्ही प्रोसेसिंग केला तर पेमेंट त्या फ्लिपकार्ट ॲप्लिकेशनला जातं राईट. आणि एक ऑर्डर प्लेस होते. ऑर्डर प्लेस झाल्या झाल्या ती ऑर्डर कोणाला प्लेस होणार, ऑर्डरचं नोटिफिकेशन कोणाला जाणार, ते जाणार सेलरला बरोबर. सेलर ऑल्सो गेट द मनी. ते त्यांचं हां सागर काय बोलतोय. सो सेलर विल गेट द अमाऊंट आफ्टर पर्टिक्युलर टाइम ज्यांची ती हे असेल बॅच त्याच्यानुसार त्याचं वॉट एव्हर द अमाऊंट द सेलर विल गेट ॲट अ पर्टिक्युलर टाइम. लेट अस से ऑर्डर हॅज बीन प्लेस फॉर द सेलर. तो सेलर काय करणार त्याच्या सिस्टीममध्ये ते अपडेट करणार की याची ऑर्डर या दिवसाला डिस्पॅच करायची आहे सेलरकडे. वॉट एव्हर त्या दिवसाला तो हा येईल काय म्हणतात ते डिलिव्हरी बॉय घेईल पिकअप करायला वगैरे. सो दॅट इज द फ्लो फॉर दॅट पर्टिक्युलर. आता इकडं पेमेंट रिलेटेड काय गोष्टी होत आहेत. युजरनं जेव्हा पेमेंट इनिशिएट केलं तेव्हा की नाही त्याला वेगवेगळे ऑप्शन आले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड. तर तो करतोय फोन पे न पेमेंट लेट असते तर फोन पे मध्ये त्यांना युपीआय मध्ये युपीआय आयडी व्हाया पेमेंट करतोय तर त्याच्याशी रिलेटेड कॉल जात आहेत. एनपीसीआय ला कॉल जात आहेत. ओके, म्हणजे ते काय झालं पेमेंट रिलेटेड. इकडं फ्रंट एंडला ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये काय काय प्रोसेस होतात. ऍड टू कार्ट ऑप्शन आहे. ओके, ऍड टू कार्टच्या आधी आपल्याला एक लिस्ट दिसते पूर्ण डिटेल्सची. ओके, म्हणजे फ्लिपकार्ट हवं बिग डेटाबेस त्यामध्ये सगळं प्रॉडक्ट त्यांना त्याचे इमेजेस त्याचं ते सगळं सगळं ऍड केलेलं आहे. सो देर इज अ डेटाबेस ओव्हर देअर. ओके, गेटिंग माय पॉइंट. सो हे सगळं पॅरलली एका ॲप्लिकेशनमध्ये आणलंय फ्लिपकार्टनं. वेअर तुम्ही काय करताय फक्त एका क्लिकमध्ये ॲडिशन करताय कार्टला पेमेंट करताय लॉग इन वगैरे करताय. ठीक आहे, सो यू आर गेटिंग माय पॉईंट. सी दिस इज अ बिग बँग अप्रोच. म्हणजे सगळं टेस्टिंग करतोय आपण त्यामध्ये वन गो मध्ये. म्हणजे मी कार्ट केलं ऍड केलं. ओके, जेव्हा युनिट टेस्टिंग म्हणणार तेव्हा मी फक्त ऍड टू कार्ट रिलेटेड फंक्शनॅलिटी करणार पेमेंट रिलेटेड फंक्शनॅलिटी करताय. समजतंय ना. So Big Bang testing is an integration testing approach in which all the components and modules are integrated at once and are tested as a unit. सगळं टेस्टिंग एका वन गो मध्ये करतोय. यामुळे काय होतं माहिती आहे का, समजा कुठं समजा लेटेस्ट से ऑर्डर प्लेस नाही झाली तो रिझन नाही कळत की ऑर्डर प्लेस व्हायचं रिझन काय होतं. लेटेस्ट कन्सिडर की ट्रान्झॅक्शन सक्सेस झालं फ्रंट एंडला पण बॅक एंड मधून ऍक्च्युअल सक्सेसफुल नाही झालं. सो इट इज डिफिकल्ट टू फाइंड द रिझन राईट. पण तेच जर तुम्ही फक्त ऍड टू कार्ट ऑप्शन केलं असतं आणि चेकआउट वेगळं केलं असतं सो यू विल एबल टू अंडरस्टँड की पेमेंट फेल झाल्यामुळे झालंय हे कशामुळे झालंय. जेव्हा आपण छोटा कंपोनंट टेस्ट करतो ना वी हॅव अ टाइम अँड ऑल द थिंग्स राईट. सो दॅट वॉज आय एम सेईंग. सो इन्क्रिमेंटल टेस्टिंग. ओके, देन वी हॅव अ इन्क्रिमेंटल टेस्टिंग. इन्क्रिमेंट नावावरून तुम्हाला कळतंय.
Okay, what we are doing here, the incremental testing approach is done by integrating two or more modules. आता काय करणार मी, पेमेंटचा मॉड्यूल, ऍड टू कार्डचा मॉड्यूल आणि पेमेंटचा मॉड्यूल इंटिग्रेट करणार, त्याच्या रिलेटेड टेस्टिंग करणार. म्हणजे माझं पेमेंट झाल्यावर ऑर्डर प्लेस होते का, ऑर्डर हिस्ट्रीमध्ये दिसतंय का. सो दीज आर इंटिग्रेशन टेस्टिंग. गेटिंग माय पॉइंट? सागर समजतंय? इन्क्रिमेंटल म्हणजे काय, पहिले दोन दोन मॉड्यूल घ्यायचे, बेसिक मॉड्यूल. पहिलं मॉड्यूल काय आहे, सर्चचं मॉड्यूल घेतलं समजा तू. ओके, सर्च मॉड्यूल मध्ये काय केलं, सर्च केलं प्रॉडक्ट आणि ऍप्लिकेशन ते कार्ट मध्ये ऍड झालं का ते बघलं. ठीक आहे, ते ऍड झालेलं झालं ऍड. गॉट इट माय पॉईंट? आता ऍड झालेलं बघितलं, चेकआउट झाल्यानंतर पेमेंटला जात आहे. तर ते पेमेंट झाल्यानंतर, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ते हिस्ट्रीमध्ये दिसतंय का. सो वी आर टेकिंग टू मॉड्यूल्स अँड वी आर जॉईंटली टेस्टिंग इच अँड एव्हरी फंक्शनॅलिटी. आता यामध्ये काय प्रॉब्लेम असतो, टेस्टिंग इज डन बाय इंटिग्रेटिंग टू और मोर मॉड्यूल्स that are logically related to each other and then tested from proper functioning of the application. Incremental approach in turn is carried out by two different methods, bottom up approach and top down approach. Okay, आता I'll tell you an example for this. Stubs and drivers. So first understand what is mean by stub, what is mean by drivers. Okay, stubs and drivers are the dummy programs in integration testing used to facilitate the software testing activity. These programs act as a substitute for the missing models in the testing. They do not implement the entire programming logic of the software modules, but they simulate the data communication with calling module while testing. काही नाही कळालं, गुड. कळालं नाही काही, ठीक आहे. कळालं नाही ना. एकच मिनिट सागर, तुला म्यूट करतोय, तुझ्याकडून नाहीच आहे. हां, काही नाही कळालं तुम्हाला नाही स्टब्स अँड ड्रायव्हर्स मध्ये. आता मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया, नाही तर इमेज आहे का बघू दे मला त्यासाठी. स्टब्स अँड ड्रायव्हर. सो स्टब अँड ड्रायव्हर कॉम्प्लिकेटेड होईल. स्टब अँड ड्रायव्हर म्हणजे काय माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जो प्रोग्राम टेस्ट करायचा आहे, ओके, जे मॉड्यूल टेस्ट करायचं आहे ते मॉड्यूल रेडी आहे. हाऊ डेव्हलपमेंट गोज in an organization. Let us say Tejas is a developer, Sagar is a developer. Okay, Tejasला समजा has been asked to develop the Facebook application. So it is difficult to do develop the complete Facebook in one go by one person. So we have to divide the activities, right Tejas, सागर? सो आपण काय करतो, ऍक्टिव्हिटीज डिवाइड करतो. म्हणजे ऍक्टिव्हिटीज डिवाइड करतो म्हणजे फेसबुकचं लेटेस्ट ते फ्रंट एंड पार्ट कोणाला तरी दिलेला आहे, एका मॉड्यूलचा. ओके, प्रोफाईलचा फ्रंट एंड पार्ट एका मॉड्यूलचा कोणाला तरी दिलेला आहे, सागरचा दिलेला आहे. सो जेव्हा आहे ना, या केसमध्ये काय करतो, आता तेजसचं की नाही काम झालेलं आहे, म्हणजे तेजस हॅज डेव्हलप द प्रोफाईल फॉर दॅट, म्हणजे प्रोफाईल रिलेटेड त्यानं डेव्हलपमेंट केलेलं आहे, बरोबर. आता त्याला टेस्ट करायचं आहे, पण सागरचं जे काम आहे अपलोड रिलेटेड ते तर झालेलं नाही तेजस. सो तू टेस्ट कसा करशील, म्हणजे तुला की नाही प्रोफाईलमध्ये की नाही फोटो अपडेट करायचा आहे, समजा अपलोड करायचा आहे, ती फंक्शनॅलिटी तू तू डेव्हलप केली फ्रंट एंड पार्ट. पण सागर आहे ना, त्याचं की नाही दुसरं पार्ट डेव्हलप करतोय, ज्याच्यामध्ये की नाही अपलोडचं ऑप्शन देणार आहे सागर. पण तुझ्याकडं तर ते नाहीच आहे ना ऑप्शन, कारण त्यानं अपलोडचं किंवा गॅलरी ॲक्सेसचं हे दिलेलंच नाही. सागरचं टेस्टिंग बाकी आहे अजून, सागरचं डेव्हलपमेंट बाकी आहे. सो इन दॅट केस ना वी हॅव टू यूज ऑर डिपेंड ऑन द डमी डेटा. मी थोडं कॉम्प्लेक्स एक्झाम्पल दिलं, मी अजून एक एखादं बेटर एक्झाम्पल देतो तुम्हाला. जस्ट गिव्ह मी अ मिनिट टू थिंक. स्टब अँड ड्रायव्हर. हां, आता की नाही समजा फंड ट्रान्सफर माहिती आहे ना दोघांना पण. ओके, आणि सागर यू नो अकाउंट्स इन द बँक अकाउंट्स, आय मीन टू से, राईट. ठीक आहे.
आता सागरला लेट सी सागर हॅज बीन असाइन्ड टू डेव्हलप द मॉड्यूल फॉर फंड ट्रान्सफर. सागरनं डेव्हलप केलं 4 दिवसात काहीतरी फंड ट्रान्सफर रिलेटेड. तेजसला अकाउंट्स रिलेटेड डेव्हलपमेंट दिली होती, ज्यात की नाही युजरला की नाही अकाउंट ऍड करता आले पाहिजे, लेट से अकाउंट क्रिएट करता आलं पाहिजे. ओके, एक बँक आहे कोणती तरी डमी बँक, लेट असे कोणती तरी एबीसी बँक आहे, त्याच्यामध्ये की नाही युजरला एक नवीन अकाउंट तयार करता येते, ऍड करता येते, आणि मग नंतर कोणत्या तरी दुसऱ्या मीडियानं त्याच्यातून पैसे ट्रान्सफर करता येतात, वॉट एव्हर. ठीक आहे. तर तेजस हॅज डन हिज तेजस इज डुईंग तेजस रिक्वायर्ड मोर टाइम बिकॉज दॅट इज अ कॉम्प्लेक्स रिक्वायरमेंट. सागर फंड ट्रान्सफर मध्ये ठीक आहे, ही हॅज डन हिज गुड पार्ट अँड सागरचं डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं. बट नाव सागरला टेस्टिंग करायची आहे फंड ट्रान्सफरची, पण अकाउंट्स आर नॉट रेडी. कारण अकाउंट रेडी नाही म्हणल्यावर पैसा नाही आहे, पैसा नाही म्हणजे टेस्टिंग कसं करणार? समजलं ना? एक्झाम्पल समजलं? गेटिंग द एक्झाम्पल? Tejas? Okay. So in that case ना, we have to Sagar have to use a dummy account. A dummy program त्याला लिहायला लागेल वरती. लेट अस से एक डमी प्रोग्राम, एक एमटी कोणता तरी फंक्शन कॉल करेल, तो अकाउंट म्हणून ऍक्ट करेल. So these are the related to stubs and drivers. So stubs and drivers are dummy programs in integration testing. आता सागर काय करतोय? इंटिग्रेशन टेस्टिंग करतोय. फंड ट्रान्सफर होतोय का? दोन मॉड्यूल मध्ये अकाउंट मधून पैसा कमी होऊन फंड ट्रान्सफर होतोय का? दॅट इज अ इंटिग्रेशन टेस्टिंग. याचा अर्थ समजला? यूज टू फॅसिलिटेट द सॉफ्टवेअर टेस्टिंग ऍक्टिव्हिटी. नो डाऊट दीज प्रोग्राम्स ऍक्ट ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द मिसिंग मॉड्यूल. मिसिंग मॉड्यूल काय आहे आपल्याकडे आता? कोणता मॉड्यूल आहे? नाही, नाही. कोणताही आपण जे आता एक्झाम्पल दिलं त्यात मिसिंग मॉड्यूल कोणतं आहे? अकाउंट्स, राइट? का मिसिंग आहे? कारण त्याचं डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस आहे. गेटिंग माय पॉइंट? तेजस, कन्फ्युजन आहे काही? सागर, समजलं ना? हां. So these program act as a substitute for the missing module in the testing. They do not implement the entire programming logic of the software, but they simulate the data communication with the calling module while testing. म्हणजे काय करणार? तेजस जेवढं डेव्हलपमेंट करणार आहे ते सगळं नाही पाहिजे त्याला. त्याला अकाउंट रिलेटेड एक डमी अकाउंट दिसलं पाहिजे. सागर काय करणार? त्याच्याशी रिलेटेड एक प्रोग्राम लिहिणार आणि ते डमी चेक करणार की फंड ट्रान्सफर होतंय का. अदरवाईज त्याला अकाउंट दिसत नसेल डॅशबोर्डला तर त्याला फंड ट्रान्सफर अलाउच नाही होणार ना. ओके. सो दिस इज नथिंग द स्टब्स अँड ड्रायव्हर. आता याच्यातला स्टब्स काय? स्टब इज कॉल्ड बाय द मॉड्यूल अंडर टेस्ट अँड ड्रायव्हर कॉल्स द मॉड्यूल टू बी टेस्टेड. ओके. स्टब्स मध्ये काय? इज कॉल्ड बाय द मॉड्यूल अंडर टेस्ट. आपल्या मॉड्यूल अंडर टेस्ट काय आहे? अकाउंट्स, बरोबर. फंड ट्रान्सफर, सॉरी, फंड ट्रान्सफर इज अ मॉड्यूल अंडर टेस्ट. सो हू कॉल्ड दिस स्टब्स? द फंड ट्रान्सफर इज कॉलिंग द स्टब्स. ओके. ड्रायव्हर कॉल्स द मॉड्यूल टू बी टेस्टेड. आता ड्रायव्हर्स कॉल द मॉड्यूल टू बी टेस्टेड. फॉर एक्झाम्पल, आता अकाउंट सर्व्हिसेस टेस्ट करायचंय तुला तेजस. ओके. पण तुला अकाउंट सर्व्हिसेस मधून फंड ट्रान्सफर होते का चेक करायचं आहे. ओके. उलटा सिनेरिओ कन्सिडर करा, ज्याच्यात अकाउंट सर्व्हिसेसचं कम्प्लीट डेव्हलपमेंट झालंय. तुला सेव्हिंग अकाउंट दिसतंय, तेजसनं डेव्हलपमेंट केली आहे, सागरचं डेव्हलपमेंट पेंडिंग आहे. पण तेजसला हे चेक करायचं की फंड ट्रान्सफर होतंय की नाही, त्यानं जे अकाउंट क्रिएट केली. बरोबर. तुला फंड ट्रान्सफर रिलेटेड डमी अकाउंट प्रोग्राम क्रिएट करायला लागेल. बरोबर तेजस? So you will call your accounts related things and you will check the money getting transferred. So calls the module to be tested. Okay. So stub is called by the module under test. पहिला सिनेरिओ. ड्रायव्हर कॉल्स द मॉड्यूल टू बी टेस्टेड. थोडंसं मायनर कन्फ्युजन आहे. एकदा तुम्ही एखादा सिनेरिओ लावून बघितला डोक्यामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल स्टब आणि ड्रायव्हरचा काय डिफरन्स आहे. ठीक आहे. सो स्टब्स आणि ड्रायव्हरचं दोघांचं मिळून काय इम्पॉर्टन्स कळालं ना. सो दीज आर डमी प्रोग्राम्स. ओके. Now, bottom up integration. So I'll explain you what is bottom up integration. Bottom up integration testing is a strategy in which the lower level modules are tested first. These image on base some bottom up and top down approach testing. ओके. आता हे दिसतंय ना, स्क्रीन दिसतंय?
आय जस्ट कॉपी पेस्ट दिस इमेज. नोट्समध्ये पण आपल्या आहेत इमेजेस, म्हणजे नोट्स तुम्हाला संध्याकाळी मी देतो त्यावाला. आता हा आपण बॉटम अप अप्रोच बघतोय. हे बघा. सो वी हॅव मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, 5, 6, whatever 7. सो बॉटम अप अप्रोच मध्ये काय करणार? वी विल बी टेस्टिंग द बिलो मॉड्यूल्स 4, 5, 6, 7, and then going towards module 2, going towards module 3, going towards module 1. So this is a bottom up approach. खालून वर जाणं टेस्टिंग करत करत करत. ओके. आणि टॉप डाऊन मध्ये काय असणार आहे? गोइंग टेस्टिंग फ्रॉम मॉड्यूल 1 टू मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, मॉड्यूल 5, मॉड्यूल 6, 7. कळालं? नाव आय विल आस्क यू अ क्वेश्चन. लेटेस्ट से मॉड्यूल 1चं टेस्टिंग करायचं आहे मला. मॉड्यूल 2 रेडी आहे. मॉड्यूल 3 रेडी नाही आहे. तर व्हॉट आय विल डू? गुड, 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 गुड. सो दिस इज द इम्पॉर्टंट ऑफ स्टब अँड ड्रायव्हर्स. ओके. आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ इज कॉल्ड एज सँडविच अप्रोच. दोन्ही करतोय आपण, हा म्हणजे पॅरलली वरतूनही टेस्टिंग चालू केली आणि खालूनही टेस्टिंग चालू केली. सो दॅट्स अ सँडविच अप्रोच. जेव्हा बॉटम अप आणि टॉप डाऊन विचारलं ना, जस्ट रिमेंबर की टेस्टिंग कशी चालू करतोय. देर इज अ नॉट अ मेजर डिफरन्स बिटवीन देम. ओके. देन सॉफ्टवेअर टेस्टिंग स्टब्स अँड डायव्हर्स. स्टब्स मध्ये काय? व्हॉट इज अ स्टब इज कॉल्ड बाय द मॉड्यूल अंडर टेस्ट. आपण हे बघितलं ऑलरेडी. ठीक आहे. So he can actually not a part of our related to the manual functional testing part. It's more related to the developer part, कारण हे आलं वाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये झालं पूर्ण. सो टॉप डाऊन इंटिग्रेशन अप्रोच. आता याच्यात थोडंसं ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघूया आपण याचे. तर बॉटम अप अप्रोच डायग्रामॅटिक इमेजेस नाही आली का? डायग्राम एक मिनिट, मी थोडंसं इथे नोट्स मध्ये टाकून देतो. ही पण इमेज चांगली आहे आणि तुम्हाला त्याच्या नोट्स पण देतो मी नंतर. This is a top-down approach. Bottom is. हे बघा, आधी आहे ना कन्सेप्ट समजून घ्या आणि देन ट्राय टू गुगल द कन्सेप्ट, कारण नाही तर कन्फ्युज होऊन जाल तुम्ही. आज यू नो दॅट काही खूप म्हणजे देर आर मेथड्स. काही काही फर्म्स असतात, काही काही याला गोष्टीला थोडंसं अपवाद असतात. सो डोंट गेट कन्फ्यूज. तुमच्या डोक्यात क्लिअर ठेवा. हे बघा. आता बॉटम अप अप्रोच मध्ये काय ऍडव्हान्टेज? फॉल्ट लोकलायझेशन इज इझियर. का? आपण खालून चालू करतोय ना. सो इट इज इझी टू लोकेट द फॉल्ट. बरोबर. नो टाइम इज वेस्टेड फॉर वेटिंग फॉर ऑल मॉड्यूल्स टू बी डेव्हलप, अनलाईक बिग बँग अप्रोच. सगळ्याची नाही, खालचं सगळ्यात बेसिक मॉड्यूल आपण काम करतोय ना, त्यामुळं वी डोंट हॅव अ टाइम, डोंट हॅव टू वेस्ट टाइम ऑन दॅट पार्ट. Disadvantages काय? Critical modules at the top level of software which control the flow of the application are tested and last may be more prone to defects. आता काय होतं? What is happening ना? Let us say a critical module is there. जे ऍक्च्युअल फंक्शनॅलिटी करतंय ते आपण सर्वात शेवटी टेस्ट करणार आहे. जे युजरला ऍक्च्युअल दिसतंय दॅट इज वी आर टेस्टिंग ऍट द लास्ट. बेसिक बेसिक मधल्या गोष्टी चेक करतोय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही की नाही एखादा फॉर्म भरताय का? गुगल फॉर्म. एखादा फॉर्म भरता तेव्हा तुम्ही की नेम फील्ड आहे तुमच्याकडं, लेटेस्ट से डिफरंट फील्ड्स आहेत, तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करताय, तुम्ही ते सगळं टेस्ट केलं, पण ऍक्च्युअल सबमिट बटनवाला पार्ट तुम्ही सगळ्यात शेवटी टेस्ट करणार आहे. लेटेस्ट आय एम जस्ट गिव्हिंग अ जनरिक एक्झाम्पल. सो त्यामुळे काय होतं की जो ऍक्च्युअल डिफेक्ट आहे तो शेवटी सापडतो. ओके. फर्स्ट तुम्ही नेमची फील्डमध्ये 0 to 30 कॅरेक्टर एंटर व्हायला देतोय का, बाकीच्या गोष्टी होतंय का, ब्ला ब्ला ब्ला, बाकीच्या गोष्टी चेक करताय. ओके. अँड अर्ली प्रोटोटाइप इज नॉट पॉसिबल. अर्ली प्रोटोटाइप म्हणजे काय? जेव्हा बाय वी आर रेजिंग we are testing the modules at the bottom level na. So we will not get a working prototype in the early stage. We will get the working prototype at the final stage only. आता याचा जर डिसएडव्हान्टेज, ज्याचे टॉप डाऊनचे जे ऍडव्हान्टेज ते बॉटम अपचे डिसएडव्हान्टेज राहणार. सिम्पल आहे. फॉल्ट लोकलायझेशन इज इझियर. कशामध्ये? एक मिनिट. हे झालं बॉटम अप्रोच.
नो इश्यू. टॉप डाऊन मध्ये काय कुठं गेलं? हा, फाल्ट लोकलायझेशन इज इझियर. इथे पण इझियर आहे. आय डोंट थिंक सो इट्स इझियर. इट्स डिफिकल्ट. Possibility to obtain an early prototype. Critical modules are tested on priority. Major design flaws could be found and fixed first. एकच मिनिट हा तेजस. सो याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, बॉटम टॉप टॉप डाऊन अप्रोचमध्ये आपण काय करतोय, वरचं मॉड्यूल टेस्ट करतोय, देन वी आर गोइंग डाऊन 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 डाऊन, राईट. सो इट इज डिफिकल्ट टू फाइंड द फॉल्ट. पॉसिबिलिटी टू ऑप्टेन अन अर्ली प्रोटोटाइप अँड क्रिटिकल मॉड्यूल्स आर टेस्टेड ऑन प्रायोरिटी. आता मी याचं एक्झाम्पल देतो. बिफोर दॅट तेजस तू काय बोलत तुला बोल. हां, फॉल्ट लोकलायझेशन थोडं डिफिकल्ट राहील यामध्ये, बिकॉज वी आर कमिंग फ्रॉम टॉप टू डाऊन ना. हां. हां, आता ते एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुला. एकच मिनिट. एक आर्किटेक्चर ओपन करूया आपण. UPIचं आर्किटेक्चर ओपन करूया. थोडं कॉम्प्लिकेटेड होईल, पण तुम्हाला समजायला एक्झाम्पल बेस्ट आहे. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना. ओके. नाव सिरीज पार्ट. हाय लेवल डिझाईन थोडं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. जेव्हा युजर की नाही एखाद्या की नाही ॲपमधून पेमेंट करतो, बरोबर, जेव्हा तो ऑथरायझेशन करतो, ठीक आहे, तो एमपिन टाकतो, बरोबर. एमपिन टाकल्यानंतर पेयर ची जी बँक आहे, ओके, ती काय करणार, पेमेंट रिक्वेस्ट रेज करणार कोणाला, एनपीसीआय ला. ओके. आणि एनपीसीआय कोणाला पाठवणार, ती डेबिट रिक्वेस्ट पाठवणार. आणि रिमिटर पेयर पेमेंट रिक्वेस्ट गेली, पेमेंट रिक्वेस्ट एनपीसीआय जाणार, एनपीसीआय काय करणार, ती डेबिट रिक्वेस्ट आहे ना त्या बँकला पाठवणार. रेमिटर बँक और इश्युअर बँक. इश्युअर म्हणजे फॉर एक्झाम्पल तेजस, लेट अस गिव्ह मी आय गिव्ह एक्झाम्पल. तेजस इज डुईंग अ फंड ट्रान्सफर. तेजस इज सेंडिंग मनी टू सागर. सो तेजस काय करतोय, त्याच्या अकाउंटमधून पैसे करतोय ट्रान्सफर सागरला. सो ऑथेंटिकेशन टाकला, पेमेंट रिक्वेस्ट गेली एनपीसीआय ला. एनपीसीआय कोणाला पाठवणार, तेजसचा अकाउंट आहे एचडीएफसी मध्ये, ते एचडीएफसी अकाउंटला पाठवणार. एचडीएफसी काय करणार, चेक करणार त्याच्यामध्ये अमाऊंट आहे का. ठीक आहे, अमाउंट आहे का, बॅलन्स आहे का, सगळं बरोबर आहे का चेक करणार. बँक काय देणार, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स देणार. ठीक आहे. आणि एनपीसीआय ती रिक्वेस्ट पुन्हा पाठवणार कोणाला, बेनिफिशियरी बँकला. ओके. बेनिफिशियरी बँक काय करणार, एनपीसीआयची सेंड क्रेडिट रिक्वेस्ट. बेनिफिशियरी बँक काय करणार, म्हणजे समजा सागरचं अकाउंट आयसीआयसीआय बँकेमध्ये आहे, तर ती रिक्वेस्ट जाणार कोणाला, एनपीसीआयला परत. ओके. काय, की सागरचं जे अकाउंट आहे ते प्रॉपर आहे का, म्हणजे युपीआय जे सागरचा आहे तो प्रॉपर आहे का, त्याच्यावर काही इश्यू नाही का. तुम्ही पाहिला असेल मध्ये मध्ये कधी कधी क्यू आर वर की नाही स्कॅन केलं तर इनव्हॅलिड क्यू आर काहीतरी असा वेगळाच एरर येतो, राईट. सो कारण ती एनपीसीआयची जी रिक्वेस्ट आहे ना, ती प्रॉपर आली नाही. ठीक आहे. तो ही रिक्वेस्ट आली एनपीसीआयला, परत ती रिक्वेस्ट जाते पेयरला. आता एनपीसीआयची सक्सेस क्रेडिटची रिक्वेस्ट आली, तर ते जाणार पेयरला. पेयर म्हणजे समजा या केसमध्ये सागरला जाणार, सागरच्या बँकेचे पैसे सागरला रिक्वेस्ट जाणार, सागरच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार. आणि पेई डिटेल्स रिस्पॉन्स, तर क्रेडिट झाले म्हणून तुम्हाला एक रिस्पॉन्स येणार. आणि तो रिस्पॉन्स जाणार बँकला त्याच्या. ओके. बेनिफिशियरी पेई बँक रिस्पॉन्स. आणि पेमेंट डेबिट रिस्पॉन्स याला जाणार कोणाला, तेजसला. हे खूप असं म्हणजे हाय लेवलचं एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही याच्यामध्ये जाऊ नका.
आता व्हॉट यू वॉन्टेड टू से राईट, तू काय म्हणत होता की हाय लेवलला टेस्टिंग करतोय तर आपल्याला डिफिकल्ट का जातं अ, अ, हे बघायला. बरोबर, हाय लेवल म्हणजे आपण टॉप डाऊन अप्रोच वापरतोय तर आपल्याला डिफिकल्ट बॉटम अप अप्रोच वापरणार आपण तेव्हा आपल्याला बग फाइंड करायला इझी जातं का, कसं जातं सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही बॉटम अप अप्रोच फाइंड आउट करणार ना, तुम्ही काय करणार, एवढाच फ्लो चेक करणार. हा हा चालू ना, हे दोन गोष्टी याच्यामध्ये क्यू आर स्कॅन होतंय का, ओके, सेंड मनीवर केल्यावर एम पिन येतंय का. सो यामध्ये काही इश्यू असेल तर इनिशियली यू विल रेज दॅट. बट टॉप डाऊन मध्ये काय येणार, यू विल ट्राय टू ट्रान्सफर द मनी कम्प्लिटली आणि यू विल डिफिकल्ट टू फाइंड द डिफेक्ट. म्हणजे त्याला लोकलाइज करायला कोणत्या साईडने इश्यू आहे तो डिफिकल्ट जाणार फाइंड आउट करायला. हिअर इन बॉटम अप यू आर टेस्टिंग दिस फंक्शनॅलिटी डिफरंटली. क्यू आर कोड जनरेटर स्कॅनर तो स्कॅन प्रॉपर करतोय का, कॅमेरा इज वर्किंग फाईन ऑर नॉट, व्हीपीए मॅनेजमेंट सर्व्हिस इज वर्किंग प्रॉपर ऑर नॉट, एनपीसीआय कडून काही रिक्वेस्ट रिस्पॉन्स प्रॉपर येतोय की नाही. सो लाईक दॅट दिस थिंग्स आर देअर. गेटिंग माय पॉईंट. समजतंय थोडं थोडं. ओके, सो हेच हाय लेवल डिझाईन आहे, याच्यामध्ये जास्त घुसू नका. दिस इज अ कॉम्प्लिकेटेड डिझाईन. सो व्हॉट आय वॉन्टेड टू सी की टॉप डाउन अप्रोच मध्ये यू आर स्टार्टिंग द टेस्टिंग फ्रॉम, इट्स अगेन फ्रॉम डेव्हलपर साइड. ओके, they will start the testing of their integration module from top to down, and for this case we will start it from bottom to up. Okay, so still we are learning the things which are related to which are related to, I mean to say, development part, development testing. Okay, so sandwich testing is a strategy in which top level modules are tested in with lower modules. At the same time, lower modules are integrated with top modules. म्हणजे दोघी पण कॉम्बिनेशन करतो आणि इंटिग्रेशन ऑल्सो इट इज कॉल्ड एज. इट मेक्स यूज ऑफ बोथ स्टब्स अँड ड्रायव्हर्स. सो दिस इज all about incremental approach. वी हॅव सीन द बिग बँग अप्रोच. समजतंय ना, स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवा. व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण युनिट टेस्टिंग पाहिली, नंतर इंटिग्रेशन टेस्टिंग पाहिली, नंतर सिस्टीम टेस्टिंग बघणार आहे. ठीक आहे, त्यानंतर युनिट टेस्टिंग नंतर आपल्याकडे याचे अप्रोचेस आहेत का इंटिग्रेशनचे. एक आहे बिग बँग, दुसरा आहे इन्क्रिमेंटल. बिग बँग मध्ये आपण अजून परत गेलो, सॉरी, इन्क्रिमेंटल मध्ये अजून परत गेलो. कोणतं केलं, इन्क्रिमेंटल नावाहून लक्षात येते ना. बिग बँग मध्ये काय होतं, आपण वन गो मध्ये टेस्ट करतो. इन्क्रिमेंटल मध्ये ऍड करत 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 टेस्ट करतोय. सो इन्क्रिमेंटल विल हॅव टॉप डाऊन अप्रोच, बॉटम अप अप्रोच, अँड व्हॉट, सँडविच अप्रोच. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स testing, uh, considering the unit part, unit testing and integration testing part. Now system testing. So system testing is a level of testing that validate the complete and fully integrated software product. The purpose of system test is to evaluate the end-to-end system specifications. System testing start after the integration testing is completed. The following steps are considered while system testing. Okay, आता तुम्ही जेव्हा आहे ना, आता हळूहळू आपण काय करतोय, बेसिक लेवल प्रोग्रामिंग मधून हळूहळू ऍप्लिकेशन कडे चाललोय. ओके, सो सिस्टीम टेस्टिंग इज अ लेवल ऑफ टेस्टिंग दॅट व्हॅलिडेट्स द कम्प्लीट अँड फुल्ली इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर. हे महत्वाचं आहे याच्यात. ओके, याच्यामध्ये पूर्ण ऍप्लिकेशनचं आपण टेस्टिंग करतोय. द पर्पज ऑफ सिस्टीम टेस्ट इज टू इव्हॅल्युएट टू एंड टू एंड सिस्टीम स्पेसिफिकेशन्स. म्हणजे सिस्टीम मध्ये आपल्याला स्पेसिफिकेशन एस आर एस डॉक्युमेंट मध्ये दिलेले आहे. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन एफ आर एस मध्ये, ओके, एच एल डी मध्ये, एल एल डी मध्ये. ओके, सो वी विल टेस्ट दॅट. सो व्हॉट आर द स्टेप्स इन टू दॅट, reading the software related document like SRS, software requirement specification, okay, then HLD, high level, low level designs, understanding the requirement from the document, creating a test plan, writing the test cases, executing the test cases. So आता आपण ऍप्लिकेशन फ्रंट एंडला आलोय, बरोबर. टेस्टिंग एक्झिट क्रायटेरिया इन सिस्टीम टेस्टिंग, द ओव्हरऑल
functionality of the software is tested with respect to customer requirement. System testing will start after the integration testing. We are replicating the environment used by the developer in the testing environment, so we'll get the same desired output. ओके, डोंट वरी, मी सिस्टम टेस्टिंग तुम्हाला परत एकदा सांगतो. आता थोडंसं घाईघाईत घेतलं. रिझन बिहाइंड इट, मला आय हॅव टू गो आउटसाइड, दॅट्स वाय आय हॅव आस्क यू टू जॉइन अर्ली. नो वरीज. सो सिस्टम टेस्टिंग, आपण सिस्टम टेस्टिंग परत एकदा घेऊया. पण आज काय काय शिकलो ते मला थोडंसं एकदा रिवाइज करा. कारण काय होतंय, आय एम नॉट आस्किंग द क्वेश्चन, यू आर, सो इट्स बेटर टू, वी हॅव टू रिवाइज देम. सागर, टेल मी व्हॉट वी टुडे. हॅलो. हा, आज काय काय बघितलं आपण, थोडंसं सांगशील का थोडक्यात? टिल द टाइम आहे ना, आय विल गिव्ह यू अनदर टास्क टू रायटिंग द सिनेरियो. ऍक्ट ॲज अ बिझनेस. ई कॉमर्स झालंय आपलं, इन्शुरन्स नको, बँकिंग रिलेटेड घेऊ. बिझनेस, बिझनेस घेऊ. PRD, फॉर UPI ट्रान्सफर घेऊया, ठीक आहे, फॉर UPI ट्रान्सफर युझिंग QR कोड. ओके. आता तुम्ही जर UPI ट्रान्सफर QR कोड बघितलं ना, तर 2000ची लिमिट आहे बघ, जेव्हा तुम्ही गॅलरीमधून ट्रान्सफर करायला ट्राय करता ना. ओके. 2000ची लिमिट असते. तुम्ही डायरेक्ट स्कॅन केला तर तुमची लिमिट जास्त असते. आणि एक QR कोडची पण एक लिमिट असते की त्याच्यावर तुम्ही ट्रान्सफर नाही करू शकत. ओके. सो स्कॅन फ्रॉम गॅलरी, आय मेन्शन, स्कॅन फ्रॉम गॅलरी up to 2000. ओके. अजून एक असतं, तुम्ही बघितलं का, कधी कधी नाही, तुम्ही स्कॅन केल्या केल्या अमाऊंट डायरेक्ट येते आणि कधी कधी तुम्हाला अमाऊंट एंटर करायला देते, बरोबर. ओके. सो दे आर कॉल्ड एज प्री एंटर अमाऊंट. सो विथ प्री एंटर्ड अमाऊंट, त्याचा टेक्निकल वर्ड सांगतो मी. हा, ठीक. हा, बरोबर, राईट. प्री एंटर्ड अमाऊंट आणि अमाऊंट एडिटेबल. टेबल, ते आहे ना, ऍक्च्युली आपण काय करत असतो माहिती आहे का, एक स्ट्रिंग असते ती. ठीक आहे, ती स्ट्रिंग मध्ये आहे ना, तर तो एक पॅरामीटर आहे, तो पॅरामीटर जर आपण की नाही तो तसा ठेवला, लेटेस्ट से अमाऊंट टाकली तिथं आपण, पॅरामीटर तो TR म्हणून एक पॅरामीटर असतो, तो जर प्रॉपर ठेवला ना, तर ती स्ट्रिंग होते ना जनरेट, तर ती तशी होते. दॅट्स अ टेक्निकल पार्ट. हे BRD आहे ना, हेच आपलं महत्वाचं आहे. सो तुम्हाला आता फंक्शनल रिक्वायरमेंटवर यू ट्राय टू राईट द केसेस. ओके. आणि याच्यामध्ये मला एज केसेस पाहिजेत, ठीक आहे, म्हणजे तुमचं डोकं लावा थोडंसं, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. निगेटिव्ह सिनारिओ जास्तीत जास्त पाहिजे. सागर, यू आर रिटर्न द व्हॅलिडेशन, सॉरी, सिनारिओज प्रॉपरली, बट आय वॉन्ट यू टू राईट द टेस्ट केसेस नाव. ओके. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, आय विल जस्ट take it and try to use this AI's chat GPT and all. यूज करा, त्याचा फायदा होईल. प्रिपरेशनला यूज करा. सिस्टम टेस्टिंग जस्ट मेक मी रिमाइंडर, वी हॅव टू टेक इट अगेन. सो टास्क डेट 22
2025. आता सागर यावेळेस मी आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन ना काय लिहायचं आहे. ठीक आहे. आय होप तुला कळालं असेल आता. यूपीआय माहित आहे ना, सो यू यू ट्राय टू मेक इट. ठीक आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट मधून लिहून आणा. प्रॉपर फॉर्मॅट वापरा. फॉर्मॅट थोडा अपडेट करतो थांबा मी एकच मिनिट. कुठं आहे तुमचं एक्सेल गुगल शीट? ही नाही. समजतंय ना रे काय चाललंय ते? इट्स नॉट ना की काहीतरी वरून चाललं वगैरे नाही ना? नाही तर प्रॉब्लेम. तेजस तेजस आय क्रिएट अगेन. सागर 18 मध्ये अपडेट काही नाही आहे तुझा, सगळं एमटी आहे. इट शुड गेट कम्प्लिटेड. ओके. सो 20 इट इज राईट. डुप्लिकेट. डिलीट इट. ठीक आहे. इथं मी ना स्टेप्स मध्ये एक कॉलम ऍड करतो इथं. इन्सर्ट कॉलम टू द लेफ्ट. इथं आहे ना आपण असं लिहूया ऍक्शन. ऍक्शन नाही तर स्टेप्स लिहूया. ठीक आहे. स्टेप मध्ये आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे टेस्ट केस डिस्क्रिप्शन टाकले, काहीतरी व्हेरीफाय लॉग इन वगैरे काहीतरी टाकलं. ठीक आहे. व्हेरीफाय लॉग इन स्टेप मध्ये काय लिहिणार? वन. ओके. वन स्टेप नंबर लॉन्च द ब्राउझर. ओके. लॉन्च द ब्राउझर म्हणजे काय? ब्राउझर ओपन करा. ऍक्शन एक्सपेक्टेड रिझल्ट ब्राउझर शुड ओपन वॉट एव्हर. ओके. एंटर URL. URL काय आहे? समजा इथे www.google.com. ओके. वॉट एव्हर काहीतरी असेल. ठीक आहे. नंतर एंटर URL आणि नंतर URL शुड ओपन. ओके. नंतर क्लिक ऑन सर्च. क्लिक क्लिक ऑन टेक्स्ट बॉक्स. जस्ट इग्नोर द ग्रामर अँड click on search box. Okay. You search box should be clickable. Okay. Enter. लेट से सर्च करायचं आहे आपल्याला. काय सर्च करायचं आहे? पेटंट फाईल केले का कोणा? एंटर पेटंट फॉर वॉटर इंजिन. ओके. सो ओके. User should be able to enter text एक्सपेक्टेड मध्ये. नंतर एंटर क्लिक ऑन सर्च. सर्च एक्सपेक्टेड मध्ये काय येणार? युजर इज रिडायरेक्टेड टू न्यू पेज विथ डिटेल्स फॉर वॉटर इंजिन. कळालं ना काय लिहितोय ते? सो दिस इज द स्टेप्स. दिस इज द ऍक्शन आय हॅव टेकन. दिस इज द एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके. एंटर URL. हे राहू द्या रेफरन्स लॉट असतं. राहुल सर. Verify
search in cell. Okay. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 4, स्टेप 5. हे बाकीचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बाय काय भरायचं, इकडं काय भरायचंय. पण धिस शुड बी द फॉर्मॅट. ही टेस्ट केस 1 झाली, टेस्ट केस 2 इथं चालू होईल तुमची. ठीक आहे? सो असं क्लिअर अँड कन्साइज लिहा. तेजस, यू कॅन डिलीट इट इफ नॉट रिक्वायर्ड. टिल दॅट हा रेफर करू शकतो, नाही तर मी इकडं मिश्राच्या ह्याच्यात टाकतो. मिश्रा काय अपडेट नाही. हे आपण लिहिलं होतं ना, क्लिक ऑन सेंड मनीसाठी. मला वाटतं व्यवस्थित लिहिलं होतं. फक्त इथं स्टेप्स एक कॉलम ऍड केला ना. हां. आता फक्त तुम्हाला आज कळालं असेल हे काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स. ओके. विल स्टॉप फॉर नाऊ. ठीक आहे. बोला. एसक्यूएल मध्ये तुला क्वेरी लिहायला विचारणार. बेसिक क्वेरी म्हणजे सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट, इन्सर्ट वगैरे हा विचारणार. तुला सिलेक्ट क्वेरीज विचारणार मॅक्झिमम. हा सगळ्याला विचारतात.